नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये। पहिलं तर सगळ्यांना सॉरी की व्हिडिओ बनवता नाही आला काही कारणांमुळे। माहीत आहे आपले ऑलरेडी भरपूर जणांनी या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला असेल, तर काही फक्त ज्या गोष्टी आहेत त्या आपण शेअर करणार आहोत। सगळ्यांना माहितीच आहे ज्या प्रकारे सिडकोने सिलेक्ट माय सिडको होम या घरांसाठी जी लॉटरी काढलेली 26,000 घरांची, त्याच्या किमती जाहीर केलेल्या आहेत। तर त्या किमतींवरतीच मी आजचा हा टॉपिक जो आहे तो आहे। तर आपण व्हिडिओ जास्त मोठा बनवणार नाही आहे, तर त्याच गोष्टी आपण डिस्कस करूया थोड्याफार आणि कमी वेळात, प्रॉपरली ते पण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून एक रिक्वेस्ट की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला आपण आता वळूया आपल्या व्हिडिओकडे। ज्या प्रकारे सिडकोने सांगितलेलं आहे, मी माझ्या पाठच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो की सिडको लवकरात लवकर किमती जाहीर करेल। ज्या प्रकारे किमती जाहीर केलेल्या आहेत, मी बाजूला हा चार्ट ठेवतो ज्याच्याने तुम्हाला पूर्ण अंडरस्टँडिंग होईल की किमती कशा आहेत, काय आहेत। तर किमती ज्या आहेत त्या EWS पासून LIG आणि LIG चे जे 2 BHK आहेत त्यांच्या जाहीर झालेल्या आहेत किमती। खरं तर भरपूर जणांना आता या गोष्टीसुद्धा आपटल्या नसतील। मी ज्याप्रमाणे बोललेलो की प्रत्येक व्यक्तीचा बजेट असतो वगैरे, पण बहुतांश या किमतीसुद्धा लोकांना जास्त वाटणार, कारण एक्सपेक्ट नव्हतं त्या। कारण मी पहिलेच सांगितलेलं की सिडको जी आहे जे झोन वाईज प्राइजेस ठरवणार आहेत। सो ज्या झोनमध्ये असेल, जसं 2018मध्ये जी लॉटरी निघालेली त्याच्यामध्ये प्रत्येक झोन वाईजच्या ज्या किमती होत्या त्या अगदी सेम होत्या। मग ते घनसोली असू दे किंवा तळोजा असू दे किंवा अजून कोणतं तरी ठिकाण असू दे, खांदेश्वर असू दे किंवा बामणडोंगरी असू दे। तर यावेळी असं नाही झालेलं आहे, त्यांनी झोन वाईज प्रत्येक किमती जाहीर केलेल्या आहेत आणि एकंदरीत या किमती थोड्या जास्त आहेत। बट ज्या प्रकारे काही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे त्या किमतींमध्ये सुद्धा काही कमी होण्याची शक्यता आहे। मी असं ज्या प्रकारे न्यूज आलेली त्या प्रकारे मी सांगतो आहे। तर सगळ्यात कमी किमतीची जी घरं आहेत जी EWS साठी आहेत ती आहेत तळोजामध्ये, आणि सगळ्यात जास्त किमतीची जी घरं आहेत ती आहेत खारघर आणि वाशीमध्ये, जिथे बहुतांश लोकांनी टार्गेट केलेलं की त्यांना वाशी आणि खारघर या ठिकाणी घर हवं आहे। तर ज्याप्रमाणे तळोजाच्या सेक्टरपासून EWS जिथे 24 ते 25 लाखाचं घर स्टार्ट होतं, तेच खारघरला इथे येऊन 2 BHK किंवा 2 BHK घर आहे ते 97 लाखाला पडतंय। आणि त्याचप्रमाणे वाशी ट्रक टर्मिनल्स जी LIG घरं आहेत ज्यांचा एरिया 322 आहे, ज्याचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे। अजूनही काम चालूच आहे तिकडे, अजून पूर्णपणे काम झालेलं नाही आहे। तर तिथे सुद्धा 74.1 लाख एवढी किंमत आहे। तर या किमती आय थिंक मार्केट रेटपेक्षा कमी असतील अशा प्रकारे ज्यांनी ते सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये काही फेरबदल होण्याचे सुद्धा कारणं आहेत, आणि बाकीच्या ज्या ठिकाणी त्यांनी जी प्राइजेस लावलेली आहेत त्याचा मी पूर्ण चार्टच इथे तयार आहे, जो रेडीमेड चार्ट आहे तोच आहे, त्या प्रकारे तुम्ही प्राइजेस बघू शकता। तर एकंदरीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झोन वाईज आणि सेक्शन वाईज EWS, LIG, LIGA, LIGB ह्याच्यामध्ये प्राइजेस त्यांनी दिलेल्या आहेत। तर एकंदरीत या गोष्टी सगळ्या डिस्कस करायच्या होत्या। प्राइजेस बहुतांश जणांना प्राइजेस आहेत त्या जास्त वाटणार आहेत, बट मे बी त्याच्यामध्ये काही कमी होईल किंवा काय होईल ते आपल्याला लवकरात लवकर कळेल, कारण विंडोसुद्धा आता ओपन झालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी। त्याचासुद्धा सिम्पल एक प्रोसेस आहे, आपण तो फक्त प्रोसेस डिस्कस करणार आहोत, अजून एक्झॅक्टली त्या गोष्टी नाही आहेत। एकंदरीत एवढ्या सगळ्या प्राइजेस ज्या आहेत त्या सिडकोने फायनली डिक्लेअर केलेल्या आहेत। सो त्याच्या व्यतिरिक्त अजून जर काही गोष्टी असतील ज्या माहिती पडतात, जर प्राइजेस स्लॅश होतात किंवा कमी होतात, तर एकंदरीत ती चांगलीच गोष्ट आहे। बट फेज 1मध्ये जो आपला रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, पुढचा जो प्रोसेस आहे तो मी म्हणजे एक छोटा एक प्रोसेस मी सांगेन, कारण माझ्याकडे आता रजिस्ट्रेशन डिटेल्सवाला आहे नाही व्हिडिओ। लवकरात लवकर आपण तो बनवून
करून घेऊया. पण या ज्या प्राइजेस आहेत त्या तुम्ही गो थ्रू करा. हा जो चार्ट मी कंटिन्यू व्हिडिओच्या शेवटपर्यंत लावूनच ठेवतो आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला कळेलच की काय आहे काय नाही ते करून. प्राइजेस कुठे कुठे आहेत मी ते एक थोडक्यात सांगितलं की बामणडोंगरी वगैरे अशा ठिकाणी, इवन खारकोपर किंवा या ठिकाणी सुद्धा पनवेलला सुद्धा घरं जी आहेत ती बऱ्यापैकी रेट्स आहेत तिकडे. तर एकंदरीत ते रेट्सचं त्यांनी झोन वाईज जे घेतलेलं आहे, स्लॅश केलेलं आहे. कम्पेअरिंग जर करायचं आपण प्रायव्हेट जे प्रायव्हेट जे आपले रेसिडेंट्स आहेत किंवा नवीन प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याशी सुद्धा आपण कम्पेअरिंग करून बघूया कुठे प्राइजेस कमी जास्त आहेत ते आपल्याला कळेल. तर या सगळ्या डिटेल्स गोष्टी सांगायच्या होत्या. या गोष्टी सगळ्या तुम्हाला एक थोड्याशा शब्दात सांगायचं होतं, कारण बहुतांश सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. सो एक वेगळी अशी डिटेल मला काही भेटली नाही की जी मी तुम्हाला सांगू शकतो. बट या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्ही यूज करू शकता. परत आपण जो सिम्पल एक ॲप्लिकेशन म्हणजे पुढचा जो प्रोसेस आहे प्राइजेस डिक्लेअर झाल्यानंतर आणि आता रजिस्ट्रेशन ओव्हर झाल्यानंतर पुढचं रजिस्ट्रेशन म्हणजे पर्याय कसे निवडायचे, काय निवडायचे, त्याचं एक सिम्पल आपण गोष्ट करून त्या प्रकारे करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून असे चांगले व्हिडिओ आणि एकंदरीत नवीन कंटेंट घेऊन आपण नेहमीच हजर असतो. तर तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.